नमस्कार. या बुलेटिनमध्ये पण बघणार आहोत स्पीड न्यूज. काँग्रेस राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था काढण्याचा निर्णय नव्या भाजप सरकारनं घेतलाय. माजी मुख्यमंत्र्यांसह सर्व माजी मंत्र्यांना हा निर्णय लागू करण्यात आलाय आणि गेल्या 8 दिवसांपासून अनेक मंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था टप्प्याटप्प्यानं काढायला सुरुवात झाली आहे, ज्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, आर पाटील, नारायण राणे, बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम, अशोक चव्हाण, जयंत पाटील, नसीम खान अशा नेत्यांचा समावेश आहे. नियोजन आयोग बरखास्त केल्याची घोषणा केल्यानंतर आता त्याऐवजी नीती आयोग अस्तित्वात येणार आहे. पंतप्रधान हे आयोगाचे चेअरमन असतील आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल आयोगाच्या नियामक परिषदेचे सदस्य असतील. देशाच्या विकासात राज्यांनाही सामावून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातंय. नीती आयोग अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आयोग अर्थात देशाच्या संघराज्य रचना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं एक मोठा टप्पा असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधानांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे. पंतप्रधानांचे प्रशंसक अर्थतज्ञ अरविंद पांगरिया हे नव्या नीती आयोगाचे पहिले व्हाईस चेअरमन असतील अशी शक्यता आहे. या नव्या आयोगामुळे यापूर्वीच्या केंद्र ते राज्य अशा धोरण प्रक्रियेच्या दिशेत फरक पडणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात म्हटलंय आणि यामुळे धोरणांच्या अंमलबजावणी धीम्या आणि मंद प्रक्रियेला आळा बसेल असंही पीएमओनं म्हटलेलं आहे. योजना आयोग का नाम बदल के आपने नीति आयोग कर दिया. इसके अंदर क्या करेंगे, क्या तब्दीली ला रहे हैं आप? देश को पता चलना चाहिए. सिर्फ नाम बदलने से काम नहीं बदला करता है. आपने कोई भी काम न बदला है न किया है. जो स्कीम्स हमारी सरकार की रही हैं, उन्हीं स्कीम्स को नाम बदल के आप आगे ले जाना चाहते हैं. लेकिन देश के लोग समझदार हैं, वो समझने लगे हैं कि आपके पास करने के लिए कोई काम रह नहीं गया. जेडीयू इसका समर्थन नहीं करती, क्योंकि जो पहले राज्यों को डिस्ट्रीब्यूशन का तरीका था वो राज्यों के साथ न्याय होता है. इससे पिछड़े हुए राज्यों के साथ अन्याय होने की काफी संभावना है. सिर्फ नया नाम का सवाल नहीं है. इन्होंने योजना कमीशन को तोड़ने चाहते हैं. डोंट बिलीव इन प्लानिंग. दे वुड लाइक टू have a full market economy totally unregulated. लेकिन नाम बदलने से कोई फायदा तो नहीं मिलता है. राजनीतिक उद्देश्य के लिए किया जाता है. अगर इसका नाम नीति आयोग रख दिया है तो हमको ये जानना है कि 12 पंचवर्षीय योजनाएं देश में लागू हो चुकी. देश अभी वैसे भी विकासशील बना हुआ है, तमाम देश के सामने समस्या है. क्या ये जो नया उन्होंने बनाया है आयोग, ये उसी रूप में काम करेगा या बदल के काम करेगा? राज्यात बऱ्याच ठिकाणी नवीन वर्षाची सुरुवात काल पावसाच्या सरींनी झाली. औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणीत पाऊस झाला आणि रब्बीच्या पिकांना याचा फायदा होईल. जमिनीत त्यामुळे ओल निर्माण झाली आणि गहू, हरभरा, ज्वारीला जीवदान मिळणार आहे. हरभरा आणि गव्हाचे दाणे झपाट्यानं भरतील तर ज्वारीच्या कणसांची वाढ चांगली व्हायला मदत होईल. वातावरणातला गारवा वाढलेला आहे आणि त्याचा देखील रब्बीला फायदा होणार आहे. पिकांसोबत जर वारं वाहिलं असतं तर मात्र पिकांना धोका निर्माण झाला असता. गेल्या 2 दिवसापासून मराठवाड्यामध्ये अचानक वादळी पाऊस सुरू झालेला आहे आणि हा पाऊस मराठवाड्यातील जे रब्बीची पिकं आहेत, मग ज्वारी आहे, तूर तर संपत आलेली आहे, हरभरा आहे, गहू आहे, या सगळ्या पिकांना समाधानकारक पाऊस झालेला आहे. कारण या पावसामध्ये वादळ आणि गारपीट नसल्यामुळे अत्यंत शांत पद्धतीने पाऊस झाला. जी ज्वारी येणार नव्हती ज्वारी येणार आहे. जे नंतर पेरलेले रब्बीची ज्वारी आहे त्याला चारा उपलब्ध होणार आहे. आणि मराठवाड्याच्या बाबतीत जर विचार करायचं ठरलं तर हा पाऊस मराठवाड्याला निश्चितपणे लाभदायक आहे. रब्बीच्या पिकाला फायदेशीर आहे थोडा. ज्वारीच्या पिकाला, हरभऱ्याच्या पिकाला, गव्हाच्या पिकाला, सगळ्यालाच, मोसंबीला. परंतु आता फक्त हे धुळीमुळेच काही नुकसान व्हायचं शक्यता थोडीफार वाटते. नाही तर बाकीचं सगळं फायद्याचंच आहे पाऊस. भुसावळमध्ये रिमझिम पावसानं नवीन वर्षाचं स्वागत केलं. ढगाळ वातावरणामुळे भुसावळकरांना पहिला दिवस सूर्योदय मात्र काल पाहता आला नाही आणि पावसामुळे हवेतला गारवा देखील वाढलेला आहे. नांदेडमध्ये मध्यरात्री हलका पाऊस झाला. पुन्हा ढगाळ वातावरण होतं आणि दुपारनंतर हलक्या सरी बरसल्या आणि त्यामुळे थंडी आणखीन वाढली.
नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांशी भागात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळे पिकं धोक्यात आली आहेत. खराब वातावरणाचा परिणाम पिकांवर होतोय. इथे गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, डाळिंब त्याचबरोबर भाजीपाला देखील रोगराईचा धोका संभवतोय. शेतकरी औषधांची फवारणी करून पिकं वाचवण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यात यश येत नाहीये आणि त्यातच हवामान खात्यानं गारपिटीचा इशारा दिलाय, त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. बीड जिल्ह्यात सकाळपासूनच काल पावसानं हजेरी लावली, त्यामुळे दमटपणा आलाय हवेमध्ये. काहीशी थंडी तिकडची कमी झाली आहे. पावसामुळे शेतातल्या ज्वारीला देखील मोठ्या प्रमाणात फटका बसेल असं म्हटलं जात आहे. फळबागांच्या देखील नुकसानाची भीती व्यक्त होते. आता गेल्या या 2 दिवसापासून जे वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे, याचा परिणाम डाळिंब, द्राक्ष, कांदा, हरभरा, गहू अशा पिकांवर अतिशय जास्त प्रमाणात या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून आलेला आहे. डाळिंबाची गाठ खराब होऊन राहिली, परत जास्त फवारा लागून राहिले, त्याच्यामुळून परत द्राक्षांवर रोग आलेला आहे. काय करावं ते आमचं डोकं चालत नाही. बात आजपर्यंत जे शासन आलेलं आहे आता, याच्या आधी जे शासन होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी, ज्यावेळेस गारपीट झाली होती त्यांनी 1 महिन्याच्या आत सर्व शेतकऱ्यांना मदत केली. परंतु आज जे सरकार आलंय हे फक्त आता बंगले भाड्याने कसे मिळतील त्यांच्यासाठी भांडतायत, पण शेतकऱ्यांची दुर्दशा काय होती या ढगाळ हवामानामुळे. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसानं वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली, सोबत जोरदार गारपीट झाली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्यातला शेतकरी मंगेश राऊत या शेतकऱ्याच्या पपई बागेचं देखील मोठ्या प्रमाणात आपण बघतोय नुकसान झालंय. अकोला जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. जोरदार पाऊस बरसला अनेक गावांमध्ये. बाळापूर शहर आणि परिसरामध्ये काल संध्याकाळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं अक्षरशः झोडपून काढलं. काही दिवस जी थंडी आहे त्याच्या लाटेनंतर जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होतं. अनेक घरं आणि झाडांची पडझड झाली. काही ठिकाणी या पावसामुळे हरभरा, तूर, कपाशी पिकाचं नुकसान झाल्याचं कळतं आहे. तर कोकणामध्ये आपण बघतोय पावसाचा शिडकावा आणि दमट हवामान याचाच फटका पुन्हा तळ कोकणातल्या काजू पिकाला बसलेला आहे. गेल्या महिन्यात 2 वेळा झालेल्या अवकाळी पावसामुळे 50% नुकसानीत आलेला काजू बागायतदार वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या खराब हवामानामुळे आणखी नुकसानीत गेलाय. पीक विम्याच्या अयोग्य निकषामुळे या शेतकऱ्यांना विमा संरक्षणाचाही लाभ न मिळण्याची शक्यता आहे आणि या सर्व परिस्थितीचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना एकरी नुकसान भरपाई दिली जाईल असं आश्वासन सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिलंय. गेल्या वर्षी पण नुकसान झालं आणि ह्या वर्षीचं नुकसान जास्त होणार आहे आणि त्यामुळे काय होतंय की लोकल काजू जो आहे तो कमी प्रमाणात मिळणार आहे. कमी प्रमाणात मिळणार आहे. ह्या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा पीक कमी आहे. म्हणजे त्यांचं बजेट बसणार नाही, खत घातलेलं फुकट होणार, सगळं मेहनत फुकट होणार आणि वर्षभर परत पुढच्या वर्षी परत वाट बघितली पाहिजे. परत जर तसंच कोरड हवामान झालं तर परत फुकट गेलं. कारण विम्याचे जे निकष आहेत ते हवामानावर आधारित आहेत, परंतु नुकसान जे आहे ते वेगवेगळं त्याचे क्रायटेरिया आहेत. ढगाळ वातावरणामुळे सुद्धा त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं, त्याच्यामध्ये मॉस्किटो वाढतो, परंतु ते निकषामध्ये बसत नाही. जानेवारी महिन्यामध्ये ढगाळ वातावरण आता सुरू होणार बघा आठवड्यात, त्याचा परत नुकसानीचा जो एक हे आहे नुकसानीची पातळी आहे ती वेगळीच आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आणखीन उत्पादन कमी होणार आहे. याचा सगळ्याचा सर्वे होणार. मी याबद्दल खडसे साहेबांशी बोललेलो आहे आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की जे स्प्रे मारले आणि पावसाने वाहून गेले ते सुद्धा आम्ही कन्सिडर करणार. तर ते कन्सिडर करण्यासाठी मी असे सूचना केली होती की तुम्ही कृषी विद्यापीठाचा सल्ला घ्या आणि हे नुकसान एस्टॅब्लिश करा. पण हे नुकसान झालेलं आहे वस्तुस्थिती आहे. लातूर आणि हिंगोलीतही काल सकाळपासून पाऊस झाला. लातूरमध्ये पावसानं हुलकाणी दिली होती आणि नव्या वर्षात चांगला पाऊस होईल अशी शेतकरी आणि नागरिकांची अपेक्षा होती. हिंगोली जिल्ह्यातही दुपारी 2 तास पाऊस झाला आणि या पावसामुळे पाण्याचा प्रश्न सुटायला मदत होईल अशी आशा नागरिकांना आहे.
दुष्काळग्रस्तांसाठी केंद्राची मदत मिळायला काही आणखीन उशीर होईल अशी माहिती मिळते। राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त भागासाठी 4000 कोटींची मागणी केली आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या दुष्काळीच्या पाहणी पथकानं राज्याचा दौरा केला आणि यानंतर दुष्काळाच्या पॅकेजबाबत पंतप्रधानांशी कॅबिनेटमध्ये चर्चा होणं अपेक्षित होतं। या दरम्यान राज्यात अनेक भागात गारपीट होऊनही मोठं नुकसान झालं आणि या नुकसानीसाठीच्या मदतीची केंद्राकडे मागणी करण्यात आली। यावर दुष्काळासोबत गारपिटीचा प्रस्ताव पाठवा अशा सूचना केंद्रानं दिल्या। आता गारपिटीचा प्रस्ताव तयार झाल्यानंतर तो केंद्राकडे पाठवला जाणार आहे आणि यानंतर दुष्काळ आणि गारपीट हे दोन्ही विषय केंद्रीय मंत्रिमंडळासमोर चर्चेला येतील अशी माहिती कळते। एका ब्रेकनंतर पुन्हा भेटू। नागपूरमधली एक बातमी आपण बघणार आहोत। शेकोटीजवळ बसलेल्या महिलेचा होरपळून मृत्यू ओढवलेला आहे। जागनाथ बुधवारी भागातली ही घटना आहे। ही महिला 80% होरपळली होती आणि त्यामुळे तिचा मृत्यू ओढवलेला आहे। काल रात्री उशिरा ही घटना घडली। आमचा रिपोर्टर प्रशांत मोहिते आता आपल्या सोबत आहे। प्रशांत, काय अधिक माहिती? रेणुका ही घटना नागपुरातील जागनाथ बुधवारी या परिसरातील असून 31 डिसेंबरला ही महिला आपल्या घरी शेकोटीजवळ बसली असता तिचा साडीचा पदराला आग लागून ती भाजल्या गेली आणि काल तिचा मृत्यू झाला। त्या महिलेचे नाव आहे पार्वतीबाई आणि तिचे वय आहे 38। अशी ही घटना आहे। धन्यवाद प्रशांत। आपण बघतोय की शेकोटीजवळ ही महिला बसलेली होती आणि पदराला आग लागला, पदरानं पेट घेतला आणि त्याच्यानंतर 80% यामध्ये ती भाजली गेलेली आणि त्याच्यामुळे तिचा होरपळून मृत्यू ओढवलेला आहे। दुर्दैवाची बाब आहे। पण पुढची बातमी आपण बघणार आहोत। मुंबईतली बातमी आहे। मुंबईतल्या व्हीपी रोड पोलिसांनी भुरटे चोर म्हणून ताब्यात घेतलेल्या तिघांच्या चौकशीतून 2 गंभीर गुन्ह्यांची उकल झाली आहे। या तिघांसह 5 ते 6 जणांच्या टोळीनं 2 अल्पवयीन मुलांवर सामूहिकरित्या अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार काल समोर आलाय। या अत्याचारानंतर या दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली आणि यातला एक मुलगा जो आहे त्यानं गुन्हा जो कबूल केलाय, ज्यामध्ये 2011 साली बहुचर्चित शक्ती मिलच्या आवारात, तर दुसरा गुन्हा जो आहे तो जून 2014 मध्ये मरीन ड्राईव्ह परिसरात घडल्याची धक्कादायक माहिती समोर येते। शक्ती मिलच्या आवारात घडलेल्या गुन्ह्याप्रकरणी अटक केलेल्यांमध्ये सिराज नावाच्या आरोपीचा समावेश आहे। तर व्हीपी रोड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी देखील 2011च्या गुन्ह्यातल्या सह आरोपींमध्ये सिराजचा सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे आणि यामुळे शक्ती मिल फोटो जर्नलिस्ट सामूहिक बलात्काराचं प्रकरण आणि आता उघड झालेल्या गुन्ह्यातला सिराज हा एकच आहे का हे तपासण्यासाठी शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या या आरोपीची चौकशी होऊ शकते। त्यांच्याकडे अधिक चौकशी करता चोरींचे गुन्हे आहेत, तर त्या चोरीच्या गुन्ह्यांशिवाय आरोपींनी आम्हाला अजून एक धक्कादायक माहिती दिली। त्या आरोपीने सांगितलं की त्यांनी जून महिन्याच्या 24 तारखेला आता 2014च्या त्यांनी मरीन ड्राईव्ह पत्तरवाडी, म्हणजे ते मरीन ड्राईव्ह पोलीसला जे मोठे मोठे पत्तर आहेत, मोठे मोठे दगड ठेवलेले आहेत आणि तिथं जे पाण्याचा आउटलेट ड्रेनेज आहे मुंबईचा, त्या ठिकाणी तिथं त्यांनी एका मायनर मुलावर, म्हणजे साधारणतः 15-16 वर्ष वयाच्या सल्लू नावाच्या मुलावर त्यांनी अमानवी कृत्य करून, अनैसर्गिक संभोग करून त्याचा खून केलेला आहे। जलसंपदा खात्यामध्ये टक्केवारीची बसबसपुरी झाल्याचा गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय। आघाडी सरकारच्या काळात निवडणुकीपूर्वी मंजूर केलेल्या 1100 कोटी रुपयांच्या निविदा त्यांनी रद्द केल्या। त्याची चौकशी सुरू असून या संदर्भात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलंय। आघाडी सरकारच्या काळात झालेल्या गैरप्रकारांबाबत येत्या 1-2 महिन्याच्या काळात आणखी काही गौप्यस्फोट करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। पालकमंत्री म्हणून काल ते नाशिकला आले होते। कारण जलसंपदा खातं हे खूप बदनाम झालेलं खातं आहे। सर्व लोकांचं लक्ष या खात्याकडे असतं आणि म्हणून आम्ही सांगितलं की खात्यानं सध्या आम्ही स्टे केलेला आहे। चौकशी करून नीट सगळे एस्टिमेटची तपासणी करून आम्ही या ठिकाणी पुन्हा विचार करू किंवा सरळ त्या ठिकाणी पुन्हा रिटेंडर करू असं मी त्या ठिकाणी सांगितलं होतं। या ठिकाणी पूर्ण पारदर्शकता या सगळ्या कामामध्ये राहील, कुठेही गैरव्यवहार होणार नाही, आम्ही 1 रुपया खाणार नाही, 1 रुपया खाऊ देणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका या ठिकाणी आहे। आघाडी सरकारच्या काळातल्या विविध कामांच्या निविदा कायम ठेवण्यासाठी संबंधित ठेकेदार आणि दलालांनी आपल्याला 200 कोटींची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट देखील गिरीश महाजन यांनी केला आहे। आणि जर गिरीश महाजन यांना अशा प्रकारे कोणी लाच देण्याचा प्रयत्न केलाय तर गिरीश महाजन यांनी त्यांची नावं का जाहीर करत नाहीत असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय। सत्य जनतेसमोर आणण्यासाठी गिरीश महाजन यांची नार्को टेस्ट केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे।
आमची एकच मागणी आहे की गिरीश महाजननी त्यावेळी अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार का नोंदवली नाही, त्यांचा अटक का झाला नाही. मला वाटतं कुठेतरी हे ठेकेदार त्यांचे पक्षाचे जे संचयिती आणि बगाडी हे लोक आहे का हे शंका निर्माण होते. त्यासाठी तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. गिरीश महाजन जर नाव सांगत नसतील तर त्यांच्या नार्को अनालिसिस टेस्ट केलं पाहिजे, जेणेकरून काय खरं आहे जनतेसमोर आलं पाहिजे. ही आमची मागणी आहे. कल्याणमधली वाहतूक कोंडी, अपघात हे सगळं टाळण्यासाठी दुर्गाडी गोविंदवाडी बायपास पत्रीपूल रस्ता अनेक वर्ष रखडला होता. या रस्त्याची गरज असून नागरिकांचं नुकसान न होता हा रस्ता लवकरच सुरू करण्याचा मानस पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे. रस्त्याची पाहणी करण्यासाठी काल ते तिथे आले होते. आज यहाँ पर विजिट किए और ये जल्द से जल्द ये रास्ता हो जाए, इसलिए कोशिश है. ये रास्ता बहुत ही ज़रूरी है. ये कल्याण वासियों के लिए बहुत ही इम्पोर्टेंट रोड है ये, और वहाँ जो ट्रैफिक जाम होती है, एक्सीडेंट होते हैं, वो होंगे नहीं. और शहर से बाहर से ये सब पूरी हेवी ट्रैफिक जाएगी, इसलिए बाईपास के माध्यम से जाएगी. इसलिए ये कोशिश हमारी है. सरकार गंभीर है. मंगळवारी 27 गावांचा विकास आराखडा मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि हा आराखडा मंजूर करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर असे सर्वपक्षीय नेत्यांनी आवाज उठवला होता. या विकास आराखड्यामुळे इथल्या नागरिकांना स्वतःची घरं बांधता येतील आणि मूलभूत गरजा देखील पूर्ण होतील. या संदर्भात काही गैरसमज असतील तर ते लवकरच दूर केले जातील अशी माहिती देखील पालकमंत्र्यांनी काल दिली. डहाणू पालघर नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवरे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खुली चौकशी करायला प्रशासनानं मान्यता दिली आहे. आवारे हे डहाणू नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर असताना 1,93,00,000चा जलमापक घोटाळा घडला होता. बाजारात 1200 रुपयात मिळणारी जलमापकं 3,300 रुपयांना खरेदी करण्यात आली होती आणि ही जलमापकं ISI दर्जाची नसल्याचं कळलं. निकृष्ट दर्जाचे आहेत आणि त्यामध्ये ती आता नादुरुस्त झाली आहेत. तत्कालीन कनिष्ठ अभियंता किरण तांबुळकर यांची देखील यामध्ये चौकशी होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते संजीव जोशी आणि प्रकाश अभ्यंकर यांनी तक्रार करून या विषयाचा पाठपुरावा केला होता. जळगाव तालुक्यातल्या आव्हाणे गावाजवळ आयशर ट्रक आणि 2 टू व्हीलर यांच्यात झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला, 3 जण गंभीर जखमी झाले. यावेळी संतापलेल्या नागरिकांनी अपघातग्रस्त आयशर ट्रकला आग लावून ती पेटवून दिले. त्याचबरोबर वेळीच तिथे पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यामुळे अनर्थ टळला. जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींना दाखल करण्यात आले. तासगाव इथल्या चिंचणी रोडवरील ऋतुराज कोल्ड स्टोरेजला काल दुपारी 12:30च्या दरम्यान भीषण आग लागली. लाखो रुपयांचं नुकसान झालं. आग विझवण्यासाठी 3 बंबांनी शर्थीचे प्रयत्न केले. जेसीबीनं स्टोरेजच्या भिंती फोडून त्यावर पाणी मारावं लागलं. 1.5 तासानंतर ही आग आटोक्यात आणलेली आहे. कारण मात्र अजूनही कळू शकलेलं नाही. आगीत कोणतीही जीवितहानी नाही. एका ब्रेकनंतर पुन्हा भेटू. मध्य रेल्वेचा काहीसा खोळंबा झालाय, कारण ठाकुर्ली स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याचं कळतं आहे. मध्य रेल्वे त्यामुळे उशिरानं धावतीये. स्लो ट्रॅकवरच्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. अधिक माहिती घेणार आहोत आमचा रिपोर्टर प्रदीप भणगे आता आपल्यासोबत आहे. प्रदीप, नेमकं काय झालंय? साधारण 7:15 वाजता ठाकुर्लीच्या 2 नंबर प्लॅटफॉर्मच्या जवळ एक स्फोट आला, छोटासा स्फोट झाल्याचा आवाज आला. त्यानंतर रेल्वेकडून अशी माहिती येते की तांत्रिक बिघाड झालाय, पण ठाकुर्ली जवळच 2 लोकल थांबवण्यात आलेले आहेत. रेणुका, धन्यवाद या माहितीबद्दल. प्रदीप जसं म्हणतोय की खोळंबा झालेला आहे. ठाकुर्ली स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे उशिरानं धावते. आणि या सगळ्या बातम्यांनंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.